धरून हे आता असं आहे की पहिल्यांदा तर ॲग्रीस्टॅक हा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे. ॲग्रीस्टॅकमुळे त्यांचा सगळा डेटा हा आपल्याकडे आपण जसं आपला आधार क्रमांक आहे तसा ॲग्रीस्टॅकचा क्रमांक हा शेतकऱ्याचा क्रमांक आहे. हा शेतकऱ्याचा युनिक नंबर आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आधारित आता आपण हा प्रयत्न करणार आहोत की संपूर्ण पंचनामे असतील किंवा अशा प्रकारचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत हे तंत्रज्ञानावर आधारितच करायचे. आतापर्यंत आपल्याकडे ते डिजिटली उपलब्ध नसल्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित करत असताना त्याचा ट्रुथफुलनेस हा आपल्याला त्या ठिकाणी पाहता यायचा नाही. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला हे जे काही वेगवेगळ्या प्रकारे इन्शुरन्समध्ये घोटाळे झाले की आपल्याला पाहायला मिळेल की लोकांनी दुसऱ्याच्याच जमिनीवर इन्शुरन्स काढला किंवा वेगळ्याच क्रॉपचा इन्शुरन्स काढला किंवा गायरान